पेट्रोलिंग पेट्रोलिंग आणि पोलिसांची विजिबिलिटीचं बळकटीकरण करण्यासाठी बीट मार्शल जो उपक्रम आतापर्यंत पोलीस स्टेशन लेवलला होता, पण त्याला व्यवस्थित आणि सुसज्ज करण्यासाठी पूर्ण जालना शहरासाठी 10 बीट मार्शल सुरू करण्यात आलेले आहे. एका वेळी 12-12 तासाची ड्युटीमध्ये 2-2 लोक एक मोटरसायकल, म्हणजे 20 लोक दिवसात आणि 20 रात्री आणि 10 मोटरसायकल, आणि त्याचे रूट डिवाईड करून दिलेले आहेत. त्यामध्ये 10 बीट मार्शल पूर्ण शहर, पूर्ण महानगरपालिका हे सतत पेट्रोलिंग कवर करतील. सर्वाकडे वॉकी टॉकी, सायरन आणि लाठी काठी सगळी सुविधा सुसज्ज असे बीट मार्शल असणार आहे. आणि कुठलीही काही घटना घडली विदिन 5 मिनिट हे रिस्पॉन्ड करतील, या पद्धतीने यांना ट्रेनिंग देण्यात आलेली आहे. तसेच हे पेट्रोलिंग व्यवस्थित होत आहे का त्याची मॉनिटरिंगसाठी GPS ट्रॅकरच्या माध्यमातून याची पूर्ण मुवमेंटच्या वरिष्ठ पातळीवर डेली मॉनिटरिंग केली जाणार आहे. जिल्हा कंट्रोल रूम त्याचं लोकेशन घेणार आहे. पोलिसाची विजिबिलिटी आणि कुठली घटना घडते रिॲक्शन टाईम कमी करण्यासाठी ही उपक्रमचा आज माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री वीरेंद्र मिश्र सर याच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. सर, यासाठी स्टेशनमधले 10 पल्सर वाहन व्हाईट कलरचे, याच्यासाठी त्याच्यावर सायरन आणि लाईट बसून आणि हेल्मेट पण सर्वांना एकसारखे व्हाईट हेल्मेट असे दिलेले आहे. तसेच याच्यासोबतच 2 आम्हाला वाहन मुंबईवरून प्राप्त झालेले आहे, जो कुठली दंगा काबूसाठी वापर होणार आहे, ज्याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग कॅमेराची पण सुविधा आहे की कुठे काही जमाव आहे बेकायदेशीर तर हे वाहन गेले त्याच्यामध्ये सगळी सुविधा आहे. आणि तसेच त्या जमावाची शूटिंग पण ते करू शकतात. किती पोलीस स्टेशनला किती वाहनं दिली 2 व्हीलर? आणि हे 2 व्हीलर 10 2 व्हीलर हे आपले जालना शहरासाठी आहे. त्यामध्ये 3 बीट सदर बाजारच्या हद्दीत, 3 बीट कदीम जालना हद्दीत, 2 चंदनझिरा आणि 2 तालुका. सर, बीटवरची फोटो मारतो. मागे या भूमेश सर. सर इकडे रीलवाले हे आपलं जमलं. साईड चल बघ साईड फक्त मारा असं जाणार का? गांजा विकणाऱ्याला रीलमध्ये घेता तुम्ही बक्षीस देता, पाकिट देता, फुकणाऱ्याला म्हणाल गांजा फुकणाऱ्याला पाकिट देता तुम्ही, शरीर माणसाला पाडून लगाया सर, मैं लगाया खापी मत लगाया.